हॅलो नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौरिणी हान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया संत कृपा दाने कटे दावी कटे दावी कृपा दाने कटे दावी कटे बाबाजी शंकर दास तुका बाबाजी शंकर दास तुका काही माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोरा येई हो जगदंबे येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोरा येई हो जगदंबे हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरानो हे बरा लोके प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी मा भगवती कनकादेवी माता यांच्या पवित्र दरबारामध्ये आज काल्याच्या सेवेकरता घेतलेला हा गौरवरूपी अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया एका गवळणीची अवस्था व्यक्त करतात. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. आज आपल्या हिंदू धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये 3.5 मुहूर्त आहेत. त्यातला एक पूर्ण मुहूर्त म्हणजे आज दसरा आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हिंदू धर्मामध्ये काही देवमान्य सण आहेत आणि काही संत मान्य सण आहेत. मला वाटतं अर्थात दसरा आणि दिवाळी देवमान्य सण आहे आणि संत मान्यही सण आहे. टाळी वाजवा. आजचा मुहूर्त आहे, पवित्र मुहूर्त आहे बरं काय. तुकोबराया सांगतात दसरा दिवाळी तोची आम्हा आणि हे सखी हरिजन भेटतील म्हणून आज पूर्ण मुहूर्त आहे. विजयादशमी आहे ऐका. आणि अशा मुहूर्तावर 9 दिवस 9 रात्रामध्ये तुम्ही 9 प्रकारची भक्ती केली आहे. किती? 9 प्रकारची. आणि तसा जर विचार केला तर आपल्या हिंदू धर्मात 2 रात्र आहेत. किशोर भाऊ किती? 2.
एक शिवरात्र आहे आणि दुसरी बोला की नवरात्र आहे. शिवरात्र असते पुरुषाची आणि नवरात्र असते महिलाची. म्हणजे एका दिवसात एका रात्रात उरकत पप्प्याच्या बापाचं. 9 दिवस 9 रात्र उरकत नाही पप्प्याच्या मम्मीचं. या 9 रात्र आहेत. या 9 रात्रामध्ये 9 दिवसामध्ये 9 प्रकारची भक्ती तुम्हाला घडली. तुम्ही भाग्यवान आहात. आणि आज विजयादशमी दसरा या दिवशी आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनानं. आपल्याला थोडक्यात बोलायचे आणि या कार्यक्रमासाठी एकाची नाही म्हणून या पर्याची दिग्गज मंडळी आहे. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळं आला, तुमच्यावर माझ्यावर प्रेम करणारे आमचे हरिभक्तीप्रायण आमचे किशोर भाऊ, त्यांना फोन केला म्हणून दर्शनाचा योग आहे. टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. आणि ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे ऋषिकेश महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, आमचे सोपान महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. अलीकड मायकावर आमचे वारकरी रत्न हा संजय बाबा, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडे ज्यांचे मृदंगार थापरते मृदंग, महामेरू मृदंग, महागुरु मृदंग, महर्षी तालमुनी मृदंगाचार्य आमचे गणेश महाराज, बरोबर की, यांच्यासाठी टाळी वाजवा. हे बालभजनी मंडळ, इनेकरी, चोपदार सर्व यांच्यासाठी जोरात एक बार टाळी वाजवा. संजय महाराज घेतले ना. आणि खाली काय आमचे अण्णा महाराज, दुसरी अण्णा महाराज लोंढे, दुसरी अण्णा महाराज घागरी, 2 आहेत नाही. मी आल्या ओळखले त्यांना. आमच्या दोघांसाठी अण्णासाठी टाळी वाजवा एक बार तुझ्यात. आल्यानंतर ज्या आश्रमावर आम्ही आराम केला, आमचे गोविंद महाराज उपस्थित आहेत, आमचे पांडुरंग महाराज उपस्थित आहे, सर्वच महाराज जोऱ्या टाळी वाजवा एक बार. माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे. तुमचे नाव घेतलं कमी जास्त करू नका. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माझ्या पुढं शूटिंगवाले आहेत, तुम्हालाही धन्यवाद देतो, लक्ष द्या. त्यांनाही केला इशारा जाता जाता. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्यात, थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा. विठाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे, दंडक आहे बरं का अण्णा. 1 दिवसाचा सप्ताह असो, 8 दिवसाचा, 9 दिवसाचा, 1 महिन्याचा, 1 वर्षाचा, त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही. आपण बोलता बोलता म्हणतो आमच्या इथं सप्त्याची समाप्ती झाली, पारायणाची समाप्ती झाली. लक्ष देऊन ऐका. सप्त्याची समाप्ती होत नाही, पारायणाची समाप्ती होत नाही, नवरात्राची समाप्ती होत नाही. समाप्ती होते ती आपलीच. विठाला विठाला सम्यक अधिक आपती बरोबर समाप्ती. जोपर्यंत अप्राप्त ज्ञान प्राप्त नाही तोपर्यंत कोणत्या कार्याची समाप्ती नाही. जगात काही गोष्टी संपणाऱ्या आहेत. ज्ञानोबराय सांगतात, शरीर आट्ये संपदा आट्ये हरी लाम लाट्ये ते बरवे झोपा. टाळी वाजवा टाळी. शरीर आट्ये, शरीरावर किती प्रेम करा. क्या भरवसा ही विष जिंदगी का, साथ देती नहीं देती नहीं ये कैसे का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. जाएंगे चलते चलते, ताली वाजवा ताली चलते चलते, जिंदगी कट जाएगी कटते कटते, जिंदगी जाएगी कटते कटते, अब निकल जाएगा जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, जिंदगी का, जिंदगी का, जिंदगी का.
टाळी वाजवा. हे मला ढिले जमत नाही अण्णा. मी दिसा इतका पण आगाव आहे. यायला आल्या वाटलं दिसा इतकंच आहे. जॅक इतकाच असते पण 16 टनाची गाडी होती तिथे. क्या भरवसा है विस जिंदगी का. बस कुणाच्या अंगात येईल. हे आधीच नवरात्र चालू आहे. काल पुरा माया कीर्तनात एका गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं हा हो हुशार माणूस होता असं ऋषिकेश महाराज असत. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणून लागलं सोडा. ऋषिकेश महाराज म्हणजे कामून ते म्हणला बिड्या मोडत्याल. ह्या पद्माशाला बिड्या मोडलेल्या कळाल्या. लोक म्हणते त्याच्या अंगात देवी घुसले बेसरमच्या भोकाना हाना. विढाला एक वाक्य घेऊन जा. अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्ता शिरलेला देव निघत नाही. जाऊ द्या. अरे प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे. क्या भरोसा है विस जिंदगी. बस शरीरावर किती प्रेम करा शरीर राहणार. जाऊ दे आता थोडक्यात बोलतो. तुमचं नाव काय. सीताराम बाबा या लवकर या. हे बरं झालं म्हातारपणाला पोरग झालं म्हणायचं. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आमची काय नाव विसरली. वामन महाराज. वामन महाराज स्वप्नील महाराज ना. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. सीताराम दादा शरीरावर किती प्रेम करा शरीर राहणार. खरं सांगा केस पांढरे केले का झाले. झोपले का पुढचे. केस पांढरे केले का झाले. काळे केले का झाले. नाही बऱ्याच जणांना कलर मारलाय म्हणून म्हणाले मी. आणि ते झाकत नाही ऋषिकेश महाराज. खालचा मजला वेगळा वरचा मजला वेगळा. विनोद नाही. तुम्ही काळे करा अथवा न करा लक्ष द्या केस पांढरे होणार. शरीरावर किती प्रेम करा राहणार नाही. धन किती कमवा या धनाचा न धरी स्वाद जैशी तरुवर छाया. याती न चुके ये तो भोगतील काया. या हरी भजन आडलं तुझे जन्मला तेव्हा या लागी वैकुंठनाथाच्या काचेचे कार्य माया. भगवते राम टाळी वाजवा. आणि मी विनोदाला सांगतोय मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटत नाही फाशी घ्या वाटते. स्वप्न महाराज मी एका गावात कीर्तनाला गेलो. माझ्या पाठी मागे 4 भजनी उभा. माझ्याकडे लक्ष द्या. काय पाहिजे कुणाला. फुटला काय ते तुटला का फुटून आहे तुटावं. विठाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की. काय सांगू लागलो. कीर्तन मी एका गावात कीर्तनाला गेलो. माझ्या पाठीमागे 4 भजनी उभा. संजय महाराज त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतकी येडी म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला. टाळी वाजवा. मुद्दा डोक्यात ठेवा. शरीरावर प्रेम किती करा शरीर राहणार नाही. धन किती कमवा राहणार नाही. पण शेवटचं वाक्य आहे का हरिनाम नाटे ते बरवी. देवाचं नाम चिंतन चंद्रश्री आहे तोपर्यंत आहे. टाळी वाजवा. आणि पुढचं वाक्य आहे का नामचिंतन आहे तोपर्यंत चंद्रश्री आहे. म्हणून सांगता म्हणून काल्याचं कीर्तन समाप्ती म्हणून नाही. विठाला आणि इतर कीर्तनाचा विषय वेगळा आणि काल्याच्या कीर्तनाचा चरित्र
उचारावे चरित्राते उचारावे चरित्राते उचारावे केले देवे गोडी केले देवे गोडी चरित्र सागरी रे सागरी रे जरा इमानदारीनं वाजवा जोरात वाजवा जोरात 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 हे जस काय चिकनगुन्हा झालाय विठाला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी टाळी वाजवा टाळी भगवान परमात्म्यानं गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा लक्ष द्या धावता एका 10-15 मिनिटांमध्ये अभंगाचा भावार्थ विठाला माझ्याकडे लक्ष द्या देवानं 3 ठिकाणी चरित्र केलं किती वा 3 कुठं हे म्हणते तुला काय बोलले मथुरेत वृंदावनात गोकुळात लक्ष द्या ज्या टायमाला भगवान परमात्मा वृंदावनात गेले मुरली वाजवली तुझ्या मुरलीचा धुने आकाला पीठ पडता कानी इव्होळ झाले करणे मी घर धंदा ती गवळण म्हणू लागली आहा रे सावळिया आहा रे सावळिया हो कैसे वाजवली मुरली आहा रे सावळी टाळी वाजवा टाळी केवळ पान टाळी हरला माझा प्राण क्या बात है आज आनंद किती हो आज आनंद रे आनंद नाही आनंदाशी जोडा टाळी वाजवा टाळी ती गौरव बोलू लागली मुरली नाही प्राण आहे अरे प्राण लागल्याबरोबर जसा प्राण जावा तशी माझी अवस्था झाली परिणाम काय झाला संसार केला दाना दिलं आहारेचा माईक सिस्टीम वाले हुशार आहे तो नाही काही माईकवाले अर्ध कीर्तन झालं तरी टाळी वाजवा त्यांच्यासाठी ऐका मुरलीचा ध्वनी कानावर पडला कुणाच्या बोला की त्या गवळणीच्या मुरलीचा नाद कानावर पडला आणि काय परिणाम ईश्वराल्या कामधंदा
सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण जावा त्या कोण नंदा मूर्ती येतली प्रेमा नंदा हो नंद बाबा घोगडी घेवणी आई घेवणी प्रपंच धंदा नाठवे काही मुरलीचा नाद भरला हृदयी पती सुताचा विसर पडला त्याच्या मुरलीचा छंद लागला नंदनंदन 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 मुरली नंदनंदन मुरली मुरली ओ नंदनंदन मुरली बाला नंदनंदन मुरली बाला मुरली बाला नंदनंदन मुरली टाळी वाजवा जोरात मुरलीचा ध्वनी कानावर पडला लक्ष देऊ नाही का मुरलीचा नाद कानावर पडला आणि देवाच्या दर्शनाला जायची इच्छा झाली गणेश महाराज जुन्या काळात सासुरवास होता काय होता बाया झोपल्या काय काय होता सासुरवास आता सुनवास जुन्या काळात सासूला विचारल्याशिवाय सुनाला देवीच्या दर्शनाला येता येत नव्हतं आता सुनाला विचारल्याशिवाय सासूला इकडे येता येत मी विनोद नाही महाराज काला येत तस्मै ना महा काल बदलला मी विनोदानं सांगतोय जुना जुना गेला दादा नव नव आलंय आताचे नवरे सार नंदी बैल झालं डोक्यावर दळण घेऊन तुरु तुरु चाललं जुनं जुनं गेलं दादा नव नव आलं असं जुन्या काळात बाया दळायच्या कोण दळायच्या बाया अण्णा हो म्हणा की बाया दळायच्या आता गडी घेतला डबा की निघाला पुढे विनोद नाही धाक ऐका सासरू असं होता महाराज विनोद नाही सासूला विचारल्याशिवाय जाता येत नाही त्या गवळीने युक्ती केली देवाच्या दर्शनाला जायचंय जावं कसं भरीला ओलांडोने रेता करी घट विष पाणी आणि गोविंदाची झाले धडधडूनी बस पाण्याची माठ भरलेली पालती केली पळत गेली आता बाई सासूबाई का पाणी संपलंय जुन्या काळातली सासू लाज वाटती का अक्कल आहे का जा पाणी घेऊन ये तिला तेवढंच पाहिजे होतं पाण्याचं निमित्त केलं आणि कणकाई मातेच्या दर्शनाला निघाली माझे तुकोबराय सांगतात मिस पानियाचे मिस पानियाचे ताली वाजवा क्या बात है 12 16 12 16 ताली वाजवा ताली क्या बात है गवळण देवाच्या दर्शनाला निघाली एकटी नाही सगळ्या गवळींना म्हणू लागली चला 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 टाळी वाजवा चंद्रा काकू चला ठकू काकू चला शकू काकू चला अगबाई कणकाई मातेच्या दर्शनाला चला आज दसरा चला दर्शनासाठी चला चला म्हणती बाहू दृष्टी वो चला चला
म्हणती पाहू दृष्टी हो चला चला म्हणती पाहू दृष्टी हो चला चला म्हणती पाहू दृष्टी हो पिकाच्या कामात राहणारी हो आयुष्या तो पिकाच्या कामात राहणारी इहोळते देखावया हरे इहोळते देखावया हरे ऐकणी वळत देखावया चिंतावी वळत देखावयाने हरे रे चला चंद्रा काकू चला ठकू काकू चला अगं बाई कुठं आज काल आहे नवरात्राची सांगत आहे विजयादशमी दसरा आहे कनका मातेच्या दर्शनाला चला एक वाक्य आहे का ती गवळण एकटी नाही आली बरं सगळ्या गवळणीला घेऊन आली कुणाला म्हणून एवढं वाक्य घेऊन जा संसार एकट्यानं करावा आणि परमार्थ सगळ्यांना करावा एका बाईनं स्वयंपाक केला तर अख्खं घर खातंय पण एकानं परमार्थ केलेला सगळ्याला येत म्हणून करावी तातडी करा करा लाग पाठ करा करा लाग पाठ करा पंढरीचे बस परमार्थ सामुदायिक असावा लक्ष द्या सगळ्या गवळणी देवाच्या दर्शनाला आल्या काय भाग्य असेल सोपे महाराज विनोद नाही देवाचं दर्शन झालं अहो देवाचं दर्शन झाल्याबरोबर हालू नये चालू नये शैरा वैरा आणि देवाला पाहिल्या बरोबर पाहिला पाहिला नंदाचा हो पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नैवेद्य म्हणते नैवेद्य म्हणते नैवेद्य म्हणते नैवेद्य म्हणते नैवेद्य म्हणते नैवेद्य म्हण हो ते नैवेद्य म्हण पाहिला नंदाचा नंदना पाहिला नंदाचा नंदना पाहिला 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 नंदाचा नंदना नंदाचा नंदाचा नंदना भाऊ फॅन चालू आहे तरी घाम आलाय आणि जिथं घाम तिथं दाम उगा केला इशारा फुकटचं खाली शुगर होती बघा विठाला विठाला पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिली येत लावी पैशाची बी देवाला पाहिल्याबरोबर आणि विनोद नाही हो अतिशक्ती नाही बरं काय तुळशीराम दादा ह्या महिला मंडळीने हेकणं लेकरू पाहिलं तर आनंद वाटतंय तुम्हाला हेकणं कळते की हेकणं इकडं ह्याकडे बघा ऋषिकेश महाराज महाजीव चाला इकडे तिकडं काय इकडे बघा तुम्हाला हेकणं लेकरू कळते हेकणं बघत आहे भजन सांगत आहे पापडी अरे हेकणं लेकरू पाहिलं तर तुम्हाला आनंद वाटतंय हा तर ब्रह्मांड चालक आहे गतीर भरता प्रभू साक्षी म्या बोलविल्या चाले हे शरीर कोणाचे एवढा मोठा पाहिल्याबरोबर काय आनंद झाला महाराज ती गवळण जाग्यावर थांबली सगळ्या गवळणीनं काला घेतला आपल्या घराकडे निघाल्या पण एक गवळण भाग्यवान तिथंच होती आमचे तुकोबाराय जवळ गेले बाई सगळ्या गवळणीनं काला घेतला दर्शन झालं घराकडे गेल्या तू घराकडे जा म्हणल्यास तिनं उत्तर दिले दुसऱ्या चरणात वाह
आता कैसी जाऊ घरा घरा आता आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा गाडी वागवा कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा दोय बनालो टिका दोय बनालो टिका दोय बनालो आता कैसे जाऊ घरा दोय बनालो टिका वाह क्या बात आहे असं वाटतं खिशातले हजार हजार काढून द्यावं पण महाराज घेत नाहीत म्हणा ना टाळी वाजवा टाळी त्या गवळ्याला विचारलं बाई घरी जा ती म्हणती महाराज 9 दिवस 9 रात्रा अरे या देवीची सेवा घडली बदल झाला अवस्थेत दर्शन झालं आता कशी जाऊ आता कशी जाऊ जाऊ दे आता काळाचे 3 प्रकार आहेत किती बाळा तुझं नाव काय प्रदीप काळाचे 3 प्रकार आहेत किती 3 कोणते कोणते मन सकाळ दुपार संध्याकाळ भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ आता कोणता चाललाय वर्तमान आहे आता कुठे धावे मन तुझ्या चरण देखील या आता बुगडी डोळे आता जागा भयनो जागा काय सांगू आता संतांचे उपकार हातात तरी पुढे हाची उपदेश आता निशिंदीने पावलो ईशावा आता निशिंदीने पावलो ओ आता निशिंदीने पावलो ईशावा आता निशिंदीने पावलो ईशावा फुलतनिया धावा कृष्णचिया आता निशिंदीने पावलो ईशावा आता निशिंदीने पावलो एक खंडरिया धावा कृष्णचिया ओ खंडरिया धावा कृष्णचिया आता निशिंदीने पावलो ईशावा आता निशिंदीने पावलो ईशावा विसावा पावलो विसावा आता निशिंतीने पावलो ईशावा कंटलिया धावा तृष्णेची आता ती गण म्हणते देवाचं दर्शन झालं आता कशी जाऊ घरा आता तुम्ही सुज्ञ माणसं आहेत हुशार माणसं आहेत तुम्ही म्हणताल महाराज गवळण दुपारी उघडली तो कोबराय कलियुग घातली तो कोबराय आले कुठं गेली कुठं होते कुठं ऐका माझ्याकडे लक्ष देऊन या आता त्या टायमाला तुकोबराय होते असं नाही तुम्ही आम्ही होतो निद्रा करिता होतो पायी
सवेची लंका घेतली तई वानर गवळ गाई सवे चारीत फिरत असो जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. माझ्याकडे लक्ष द्या. प्रत्येक अवतारात तुकोबर आहे गवळरी सोबत होते. त्या गवळीला म्हणतात बाई तू घरी जा. ती म्हणते आता कैशी जाऊ घरा. मग 12 वाजत आले. आता वाजले की 12 आणि तू म्हणते आता कशी जाऊ घरा. तुला नेमकं झालं काय. अभंगाचं पहिलंच हरिले माझे हरिले सीता हरिले माझे हरिले हरिले माझे हरिले सीता 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 भारवित वितरणे हरिले चित्त भारवित वितरणे हरिले माझे हरिले चित्त भारवित वितरणे हरिले माझे हरिले चित्त भारवित वितरणे भारवित वितरणे आता कैसी जाऊ घरा 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 हरिले माझे हरिले सीता बार वित वितरणे भारवित वितरणे भारवित वितरणे हा आता कैसी जाऊ घरा वित वितरणे भारवित वितरणे भारवित वितरणे वितरणे. वाह वाह. क्या बात आहे. अण्णा मी विनोदाला सांगतोय भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते. नाही तर काही बायाची भाजी लई नमुना. अरे डबीचे डबे मसाला चव नाही कशाला. मी इतर सोडून मनपाटल्या धरून सांगाल. एका बाईनं भाजी केली सोपली महाराज. तेल मीठ मिरचू डाळ पाणी. मालकाला भूक लागली ते म्हणला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली हिनं फुरका हल्ला शिंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळा अध्यात्मवाद. आता तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे बरं काय. मी एकटा सोडून आम्ही दोघं तिघं. म्हणजे भाजी कशी का होईना मालकीन जीव घालताना पुढं बसते. बरोबर आहे का नाही. बरोबर हो म्हणा की झाले. हा झालेली माणसं लगेच कळतात. झाली समाधान तुमचे देखील गिनत नाही. आता ती बाई पुढं बसली. आता डोळ्यातून आसरू आले. गपचिप तरी बसाव. बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का. जास्त प्रेम म्हणल्यास मसनवाटा गाठावं लागल म्हणला. हा विडाला हा विडाला. तुम्ही हसा म्हणून नाही पटा म्हणून सांगतो. लक्ष द्या. भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघते. असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटतंय. त्या गवळ्याला विचारलं बाई घरी जा. ती म्हणते आता कैशी जाऊ. बोला की आता कैशी जाऊ घरा. मग तुला झालं काय. दर्शन झाल्यामुळं हरिने माझे हरिले चित्ताचं हरण करतो त्याचं नाव हरी. सावळे रुपडे चोरटे चित्त चोरियेले नंदाच्या. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. परमार्थात पाहिजे चित्त. परमार्थात पाहिजे बोला की चित्त शरीरात पाहिजे. पित्त घरात पाहिजे एक. मत्त बाजारात पाहिजे. पत्त शेतीत पाहिजे. खत्त आणि संसारात पाहिजे. इथं आता पाकिट घेऊन घरी जा. घरी हे चालत नाही. पाकिट घेऊन घरी जा. वाटप आहे उभा. भेटीची नाही पाकिटाची आवडी. तुम्ही पाकिट नेल्या चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता का डिकाशन घेता का रिकाम्याच हाताने जा फाशी घेता का. कोणी विचारतंय धनवंता लागी तव झाली या धनाची तुट्टी जोवरी चढना का. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. संसारात याला किंमत आहे आणि परमार्थात चित्ते तुझे पायी डोळा रूपाचे ध्यान आखडमुखी नाम तुमचे
ह्याची एक तुम्हा मागतो मी. बस माझे चित्त तुझे राहू आयशे ठावदी चित्ता राखे. बस या परमार्थात पाहिजे चित्त. ती गळ म्हणते भारवित हरिने माझे हरिले. हरिले चित्त परिणाम भारवित विसरले. आता तुम्ही सुज्ञ माणसं आहेत, हुशार माणसं आहेत. काही माणसं म्हणतील महाराज विसरण्यासाठी परमार्थच कायला करायचा आहे. थोडा गांजा हल्ला माल हल्ला तर विसर पडत. विनोद नाही बरं का. आमच्या इकडं दोघांना माल हल्ला स्वप्नील महाराज दोघांना आणि दोघंही शेतात फिरायला गेले. त्याला चंद्राचं प्रतिबिंब हिरीत दिसलं. कशात? चंद्राचं प्रतिबिंब हिरीत पाण्यात दिसलं. दोघांनाही जास्त झालती. शेजारच्याला म्हणला इकडे इकडे मला का चंद्र हित पडला मला चंद्र. त्यालाही जास्त झालते. मरोडे म्हणला पडू दे. हां म्हातारा अंधारात आहे मला उरी काढावं लागते चंद्र. त्यालाही बघितलं त्यालाही दिसला त्यालाही जास्त झालती. खरंच पडला राव म्हणला चंद्र हिरीत. दोघांनाही पवरा उचलला. तुमच्याकडे पवराच म्हणतात की ते हिरी टाकायचा बादली बादली. ती बादली उचलली. आमच्या इकडे पवरा म्हणतात. ती बादली उचलली हिरीत टाकली. टाकल्याबरोबर ते चंद्राचं प्रतिबिंब हारू लागलं. अरे चप्पड आहे म्हणला पळालंय धर धर धर. बादलीत बसत नाही धर. दोघांनाही बादली वळली दोर. ती बादली आडकरी खुटीला. दोघाही वडालेत. एक पक्का धरलाय म्हणला पक्का धरलाय. दोन खाली वडाले म्हणला खाली वडाले. तीन जेव्हा झटका मारला दोरी तुटली बादलीची. दोघंही उलटून पडलेत बाक्कन वर. यार पडल्या पडल्या त्याला चंद्र वरी दिसलाय. झोपले काय खाली पडल्या पडल्या म्हणाले ते का झटका वर आला राव. आता चंद्र वरी होता का खाली आलता. अरे दारू पिली तर शनाचा इशारा आहे. गांजा वळला तर शनाचा इशारा आहे. परमार्थ केल्यास कायमचाच ईशय विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. म्हणून ती गळून म्हणते भारवित विसरले. आता ही अवस्था आहे बरं काय. एक वर्ग त्याची अवस्थाही नाही व्यवस्थाही नाही. दुसरा वर्ग व्यवस्था आहे पण अवस्था नाही. तिसरा वर्ग व्यवस्थाही आहे आणि अवस्थाही आहे. पण चौथा वर्ग असा भाग्यवान आहे व्यवस्था नाही पण अवस्था आहे. अवस्था आहे. आता पहिला वर्ग व्यवस्थाही नाही ना अवस्थाही नाही. ती इकडे येत नाही कीर्तनाला तिकडं झिंगझिंगा खाईंगे पिंगे. अवस्थाही नाही व्यवस्थाही नाही. दुसरा वर्ग व्यवस्था आहे अवस्था नाही. दुर्योधनाची व्यवस्था होती अवस्था नव्हती. राजा रावणाची व्यवस्था होती अवस्था नव्हती. लक्ष द्या. माझ्या जनक राज्याची व्यवस्थाही होती आणि अवस्थाही होती. माझ्या नाथबाबाची व्यवस्थाही होती आणि अवस्थाही होती. ऐकाकडे त्या गोकुळातल्या गवळणीची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती. टाळी वाजवा. अवस्था होती. म्हणून तुकोबर आहे त्यांना म्हणतात धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती. त्यांना परमार्थही केला संसारही केला. म्हणून ती गळ म्हणते भारवित विसरले. बरं हे हुशार माणसाला कळेल. भक्ताचा महिमा भक्ताची तो का म्हणे अंगी भाव येते आपण तरीच महिमान येईल. हुशार ज्ञानी म्हणजे पारखी. पारखी अशी सांगता. घरची कुटी कुटी म्हणजे आळ. आणि माझी एक विनंती आहे. आता तरुण मंडळी इकडे काय बसलेत बाहेर काय बसलेत आत काय बसलेत तुमच्या पाया पडून बोलतो. लोकांना कितीही नाव ठेवू द्या आपलं चांगलं वागणं सोडू नका. आपल्याला किंमत मिळाल्याशिवाय. अरे चांगल्या माणसाला देव किंमत देईल यातलं बोल नाही. चांगल्या माणसाला येम किंमत देतो. येम टाळी वाजवा. येम येम धर्म वाट पाहे जोडून या कर काही येते येते हरीचे दास. चांगल्या माणसाला किंमत आहे. गणेश महाराज तुम्ही मृदंग वाजवले तुम्हाला किती किंमत आहे. किंमत किती आहे तुम्हाला. मृदंग्याची बायको मृदंगी किंमत सांगा. ऋषिकेश महाराज किंमत आहे. त्याला तर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून ठोका किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला तुम्हाला किंमत आहे का नाही. माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा मला सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे हो. डॉक्टरची बायको बोला की डॉक्टरीन. कंडक्टरची बायको बोला बोला कंडक्टरीन. सरपंचाची बायको सरपंचीन. वकिलाची बायको वकिलीन. पेताड्याची बायको हा म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणी किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय आपले पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा. कणकाई मातेची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार माझ्या माळी फोन बाया म्हणतात अरे तुम्ही बाकी दागिने किती घाला
कोणीतरी काढून घेणार आहे, पण शेवटचा दागिना एवढा आहे, शेवटचा दागिना आहे म्हणून कंठी बिरवा व्रत करा एकादशी. पण माझी विनंती आहे गडे, अतिशक्ती म्हणून बोलत नाही, चांगल्याला किंमत आहे, वाईटाला कोण किंमत देतं. म्हणून ती गळ म्हणते, पारकी माणसाला माझी अवस्था कळल, हुशार माणसाला माझी अवस्था कळल, पण घरचे माझ्यावर आळ घेतील. मग तुकोबाराने सांगितलं, बाई तुझी अवस्था कळाली, आता तू निवांत थांब. तुका म्हणे निवांत राही, 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 तुका म्हणे निवांत राही. पहिले पायी परतोनी, पहिले पायी परतोनी, पहिले पायी परतो, पहिले पायी परतो, आता कशी जाऊ घरा 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 घरा, आता कशी जाऊ घरा, आता कधी जाऊ घरा, आता कधी जाऊ घरा. हे तुका म्हणे निवांत राही, पहिले पायी परतोनी, पहिले पायी परतोनी, आता कधी जाऊ तुका म्हणे निवांत राही, पहिले पायी परतोनी, आता कधी जाऊ घरा. लगे मना अलौकिक अलौकिक अलौकिक. वाह वाह, क्या बात है. आता कशी जाऊ, तो ते फॅन थोडा इकडं करा असं, हां ते लई तिकडे गेलं ना कपड्यात. त्या गळाला विचार, बाई तू घरी जा. ती म्हणते आता कशी जाऊ, हरिणे माझे हरिले भार इथं, हुशार माणसाला ही अवस्था कळल, ज्ञानी माणसाला कळल, बाकी चाळ घेतील. तू खबर सांगितलं, अवस्था कळाली इथं थांब निवांत, हलू नये सैरा वैरा काही, हळूहळू ढाळे ढाळे येतुलेने मार्गाचे ने बळे, तुका म्हणे येथे नचले तातडी, अनुभवी गोडी येईल धीरे से बजाना, बंसी बजाने जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, बंसी बजाने वाले, हो मुरली बजाने वाले, हो मुरली बजाने वाले. जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, मुरली बजाने वाले, बंसी बजाने वाले, बजाने वाह क्या बात. आता गडबड करायची नाही.
पिटीत नाही कुणा लावली आता गडबड करायची नाही. तो कामने येते न चले म्हणून निवांत राहील. एक वाक्य आहे का, इकडे येताना गडबड करावी, जाताना गडबड करायची. प्रसाद घ्यायचा. भानुदास किती गात प्रसाद देतो. पंढरपूरला जाताना गडबड करायची, पण पौर्णिमेचा काला घेतल्याशिवाय बाहेर निघायचं नाही. काला घेऊन हाला मन आहे, काला आणि हाला, आणि काला जर झाला का आला नाही का. तुकोबरा म्हणतात त्या घेऊन निवांत थांब. आता काही शिराव घरा हे बरा लौकिक याथामध्ये धावत्या गात अभंगाचा भावार्थ झालाय. 5-10 मिनिटात चरित्र पाहू. हात वर करा. बाहेर बसलेले हात कॅमेरा फिरवा. शूटिंगवाले हा याच्यावर लावला सगळ्यावर, सगळ्याचे हात आले पाहिजे. सारा हा असे ठेवा. चहा पिऊन येतो आनंद वाटला. लक्ष द्या. आल्या आल्या वाटलं बोटा मांडव आहे, पण 5च पांड दिसू लागली. पूर्ण मंडप भरला. धन्यवाद देतो. टाळी वाजवा. ऐका, आता भगवान परमात्म्याचं चरित्र सगळ्याला माहिती आहे. बोलू नका. हे 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 बस बस. हे कसं आहे, कथेत लेकरून बागेत बोकरू कधी नसावं. बरं, या लेकराला बोलणं अवघड आहे. एका बाईला म्हणलं ताई लेकरू सांभाळा. ती बाई म्हणली तुमचं काय महागाना पुन्हा गोसाई रड. तेव्हापासून आम्हालाही सांभाळून बोलावं लागले. लेकरं सांभाळा. असं द्या. भगवान परमात्म्याच्या याच्या खोड्या किती सांगू. महीपत्र सिंधू आटी. लक्ष देऊन ऐका. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, सरस्वती माता लिखाण कराय बसली, तरी देवाचं चरित्र संपणार. देवाचं चरित्र नुसतं वाचन तरी उच्चारलं पवित्र होईल. चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होते नादर. गाती ऐकली सादर. हे पवित्र हरी कथा. जळती दोषाचे जळती दोषाचे डोंगर. एवढंही पाप असू द्या, पाप महापाप, खतेला पाप, वज्रलेप का कोणतंही पाप असू द्या, देवाचं चरित्र ऐकल्यास पाप राहत. एवढी ताकद त्याच्या चरित्रात आहे. देवाचं चरित्र जन्माला येण्याच्या अगोदर लक्ष्मीशी बोले तेव्हा ऋषिकेशी कौंढन्यपुराशी जावे तुम्ही. बुडविला धर्म, अधर्म झाला फार. सोसवेना भार. मज आता भगवान अवतार केव्हा घेतो, जब जब होई धर्म बस यदा यदा ही धर्म रक्षावया अवतार गे. आपल्या बाळदेव कजाणा, आपल्या बाळदेव कजाणा, आपल्या बाळदेव कजाणा. आपल्या बाळदेव कजाणा, अवतार गे. आपल्या बाळदेव कजाणा, भक्त जना, भक्त जना. हाताखालची माणसं लई पक्के पाहिजे. त्याचं नाव काय ते तोंडाला मुक्ष लावले ते प्रल्हादराव. काय झाले
लागलेलं आहे. हा मला वाटलं ते करुणा गेला तरी हे नाही काय? नाही ऍक्सिडेंट झाला मला आहे. भीती वाटली थोडी विडाला विडाला धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीशी भक्त जना टाळी वाजवा आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्मादी थोडक्यात बोलतो देवाचा अवतार केवळ भक्तासाठी आहे हो. कशासाठी? भक्तासाठी. भक्तारा की पाया पासी दुर्जनाची सवारी दुर्जनाची सवारी दुर्जनाची दुर्जनाची सवारी दुर्जनाची भक्ताराची पायाची भक्ताराची पायाची दुर्जनाची सवारी दुर्जनाची सवारी दुर्जनाची याला म्हणायचं म्हातारपणाला कोणापर्यंत पोरग झालं म्हणायचं. टाळी वाजवा टाळी. ते लागला नंबर काही का असणार. भक्तारा के पायापाशी दुर्जनाशी संवारी. जाऊ द्या भक्तासाठी ऐका देवाचा अवतार असतो. एक सुंदर तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे. आमचे गाता मूर्ती सद्गुरू रामचंद्र बाबा बोधे त्यांच्यासोबत आम्ही चातुर्मास केला महाराज. काय येतंय आम्हाला माहीत नाही, पण चांगल्याची हात आमच्या डोक्यावर पडली हे आमचं भाग्य आहे. तुम्ही परमार्थ किती करता यात न बोल नाही, चांगल्या व्यक्तीच्या संगतीत परमार्थ करता का याला महत्व आहे. विनोद नाही. आमची गाता मूर्ती सद्गुरू रामचंद्र बाबा बोधे सुंदर चाल म्हणायची. देवाकडं साहित्य होतं. मोरी पावा काठी मोरी पावा काठी मोरी पावा काठी मोरी पावा काठी मोरी पावा काठी. टाळी वाजवा. मोरी पावा काठी तुमचा भाग्य याद साथी भाग्य याद साथी तुका बरे याद गोपाळाची सवे गोपाळाची सवे तिकडे पाण्या धावे जाते तिकडे धावे आई गोपाळाची सवे हो आयती गोपाळ सवे हो जाते तिकडे पायी हो तिकडे हरे धावे रे ये वे वे मोरी पावा काठी तो का म्हणे याज साठी. ही आमच्या सद्गुरू गातामूर्ती बोधे भावांची चाल. आणि मी ज्यांच्याकडे 4 वर्ष राहिलो सद्गुरू विठ्ठल महाराज कोरडे, पूर्ण बोधे बाबाच्या चाली त्यांच्याकडं. काय चाली महाराज ऐका.
विनोद नाही, देवाकडं साहित्य होतं. मग देवानं सगळ्याचे चेहरे पाहिले, लहान लहान दिसली. टाईम होता आलता. भगवान म्हणले का रे काही तयार आहे का नाही घरी? सगळं आहे घरी, ताकाचे येत नवनीताचे ढेरीला मिळत नाही का? हा हा मथुरीला जाते. मग देवानं सांगितलं युक्ती करायची, टीम तयार करायची. सगळे सवंगडी एकत्र केली, घर पाहुणी एकांताची नवविधा. जिकडं तिकडं ठरवलं चोरी करायची. याला तरी या रे अवघे माझ्या सगळे निघाले. विनोद म्हणून सांगत नाही. जिकडं तिकडं भगवान परमात्मा चोरी करू लागले, खोड्या करू लागले, काही गवळणी म्हणू लागल्या कृष्ण गोकुळी रावे का रावे, गोकुळी रावे का रावे, गोकुळी रावे, गोकुळी रावे का रावे, गोकुळी रावे का रावे, गोकुळी रावे का रावे. अवघ्या खवळणी राहावे का जावे जावे जावे. ऋषिकेश महाराज रिअल आहे का नाही? काल 3 कीर्तन केलीत, हे 4थं आहे. संध्याकाळी दुसरं आहेच. कोणतंही कीर्तन असू द्या, हीच पावर आहे आपली. ढिलं जमत नाही. तुकाराम महाराज काय म्हणले अजिबात नाही. यशवदे कृष्ण सगळ्या गवळणी आल्या. आवरी आवरी आपुला काना नाशी गेल्या. ऐका जाऊ दे, आता थोडक्यात बोलतो. खरी आई लेकरावर आळ घेत माहेरा पडले झोपल्या काय? सख्खी आई लेकरावर आळ घेत यशोदा म्हणू लागली 5 वर्षाचे माझे बाळगी अंगणी माझ्या का लटक्यात घेता तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता. तुम्ही 12 घरच्या, तुम्ही 12 गलीच्या, तुम्ही 12 तालुक्याच्या, तुम्ही 12 जिल्ह्याच्या, एका घरच्या का याच्या दारच्या का मला मुदा सहित पकडाने घेऊन या. एक गवळण लय खतरा होते अण्णा, तिचं नाव चंद्रा काकू. तिनं चष्मा घातलेला. कृष्णामाया घरी तर ये टंगडच मोडते. कृष्णा सांगितलं टाईम होते याला, लवकर घर नंबर घ्या. चंद्रा काकूचा घर नंबर घेतला. रात्री 12 वाजता गेले. दही दूध तूप लोणी खाल्लं. चंद्रा काकूचे मालक झोपलेले. दोघाच्या दाढीची निगणीची गाठ नाक पळाय. आणि जुन्या काळातल्या गवळणी पाठ 4 वाजता उठायच्या. किती वाजता? 4. आताच्या उठल्या तर उठल्या नाही, तुमचीच बेजारी आहे. उठाची की माय बाप कशी लागली झोप. जुन्या काळातली गवळण महाराज पाठ उठाय गेली. तिला पतात नाही गाठ मारलेली परमेश्वर महाराज. गवळण उठली, गवा झटका बसला. गवळी बाजून पडलं फाट. गवळी म्हणला बा हो म्हातार म्हणाला काय खाणं झालं का का मत्त होऊन या मातली धांगडी करी वडावडी मजा लागी. गवळी म्हणला खाणं झालं का काय? दोघाचा मोर्चा घरात दमानं चल दमानं चल दमानं चल. गवळण गिरक्या मारी. गवळी दाढीवर वर धरी. बरं गवळी मजासारखं इतकं झोपले काय? गवळी मजासारखं इतकं गवळण उच अशी परमेश्वर महाराजासारखी अशी गवळण उच विनोद नाही. ऋषिकेश महाराजासारखी मी परमेश्वर म्हणालो. गवळी इतकं दोघाचा मोर्चा दमानं चल दमानं. बरं हेड पाठी मागं सोपान महाराज. हेड पाठी मागं ट्राली पुढं दमानं चल मोर्चा. तितक्यात गोसाई आलं बघा. कोण आलं? गोसाई वाकून बघाले. बा हो म्हणला हे चंद्रा काकूचा मोर्चा म्हणली मायो. गोसाई बघितले. आता गावात सांगितल्याशिवाय राहत ती लय खतरा होतो. काय करावं लागेल म्हणला कृष्णाकडे गेल्याशिवाय पर्याय. जिकडं जावं लागतं तिकडं गेल्याशिवाय सुटणार. आता जाऊ द्या थोडक्यात बोलतो. खरं सांगा बरं ऋषिकेश महाराज, साध्या ब्राह्मणानं मारलेली गाठ सुटणं आहे.
इकडून तिकडं मारी ती चक्रा शांताबाई. साध्या ब्राह्मणानं मारलेली एवढी बेजार कराली या. अरे जेने हे ईश्व आता त्यानं मारलेली कवा सुटाव. दोघाचा मोर्चा निघाला. ती गोसाई गपची बसणं गेलं. हुर्रे चंद्रा काकूच्या दारात पिक्चर आलाय. हुर्रे सगळेच लोक बघाय पोरं बघाय. बारकाली पोरं म्हणू लागली दाढी येणे जिंदाबाद, दाढी येणे जिंदाबाद, दाढी येणे जिंदाबाद. मोठाले पोरं म्हणायचे चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथ है, चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथ है. गवळी म्हणला इज्जत घातली रे. आता जगण्यात काही मजा. दोघाचा मोर्चा निघाला. देवाला काय कळत नाही. न सांगता तुम्हा कळू येते. देवाला कळाला मोर्चा यायला. यशोदेच्या कडावर आई तो मोर्चा मोर्चा. यशोदा म्हणली असा उलटा मोर्चा कधी बघाय. हेड पाठी मागं ट्राली पुढं. यशोदा म्हणली कृष्णा कलियुगात असंच होणार आहे. हेड पाठी मागं ट्राल्याच पुढं. विनोद नाही हे तेव्हापासून आहे आजपासून नाही. देवानं पाहिल्याबरोबर संध्याच्या सुटल्या गाठी तुका म्हणे सोडल्या. गाठी दिली मिठी. यशोदेला कळालं तुझ्याशिवाय गाठी कोणी मारीत मारीत खोड्या कोणी करीत चोऱ्या कोणी करीत. हातात काठी घेतली. अरे तू खोड्या नको करो माझे बाबा. हाती घेऊन या काठी शिकविते जगदेती ये मुंग्याची माती खासा. अरे तो खोड्या नको करो माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा 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 रे. यशोदा म्हणू लागली रडू नको बाळा. अरे मी पाण्याला जाते. नका नका जाऊ दे आता पाणी लई जास्त झाले. शेपक गवळण आहे बरं का टाकू नका. हा उगा आमच्याही भागले कसं आहे शेपक आहे पण ऐका भाव चांगला आहे. टाळी वाजवा भाव चांगला आहे. यशोदा माया म्हणू लागली खोड्या करशील चोऱ्या करशील. हातात काठी घेतली. नाही मग एक काम कर उद्या जाई राणा सवी घेऊन गोधने चारावया जातो. मार्गी भेटली. भगवान परमात्मा गाई चारण्यासाठी गेले. आता कोणती गाय राखली. तुका म्हणे आता तू राख मनेरी. ऐका मनेरी 5 ज्ञान इंद्रिय आहेत, 5 कर्म इंद्रिय आहेत आणि 11वं मन आहे. ऐका हे जे 5 ज्ञान इंद्रिय 5 कर्म इंद्रिय ऐका ज्याच्या ताब्यात आहेत 11वं मन आहे. तो खरा आज विजयदशमी दसरा आहे. ज्यानं 10 इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवले 11वं मन ज्यानं जिंकलंय तोच खरा आज विजयदशमी दसरा आहे. मनावर ताबा पाहिजे तरच दसरा आहे नाही तर घसरा आहे. विडाला विडाला आणि जिथं मन ताब्यात आहे तिथं काला आहे. मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे बस विनोद म्हणून बोलत नाही. आणि जिथं मन ताब्यात नाही तिथं कालवा आहे. काला वेगळा आणि कालवा वेगळा. नाही का सगळ्या गायी एकत्र केल्या. गायी थकल्या चारणारे थकले आणि तिथे खेळ खेळले. हमामा पोरा हमामा हमामा पोरा घुमरी वाजे हमामा घुमरी वाजे हमामा घुमरी वाजे हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हे अब कदू बोरा तिगुना तेरा माने अब कदू बोरा तिगुना तेरा माने विटी डांडो आता तेरे विटी डांडो तेरे विटी डांडो आता तेरे विटी डांडो अबे इबे हे अब कदू बोरा तिगुना तेरा माने अब कदू बोरा तिगुना तेरा माने अब कदू बोरा तिगुना तेरा माने अब कदू
कोंडा विटू दांडू चेंडू लगे श्रीकवडे भरपूर खेळ खेळले. खेळ खेळता दमली पोरे झाली आता येळ म्हणते. सगळ्याच्या सूत्र एकत्र केल्या. माझी आहे तशी पाय नाहीतरी घरात आहे चोरुणी माय नवनीत तुका म्हणे हरी माझे कोणी नाही नका करू दुरी माझं पाया इगडी. ज्ञानोबराय म्हणू लागली. आमचे शांती ब्रह्म सद्गुरू मारुती बाबा कोरेकर सुंदर म्हणतात. कानोबा तुझे गोंगडे चांगले आम्हाचे गाडले वांगुल रे कानोबा तुझे गोंगडे चांगले जशी आहे तशी घे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही. सगळ्याच्या सुद्धा एकत्र केल्या. कीर्तन सुटलं. काला 3 प्रकारचा आहे. नाना खडके सोडी गेल्या मोठा घ्यारे घ्यारे आम्हा देतो तुका म्हणे काला कोटे अभेद वैकुंठ तो आईशे कवळ काही आश करीती ब्रह्मादिक स्वर्गीचे अमर इच्छिताती मूर्ती लोकी व्हावा. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. हा काला वैकुंठात नाही दुर्लभ आहे. विशेष हा लाभ संत संग आणि हा काला कुठे केला. एक टाळी झाली चंद्र भाग्यवान म्हणते. माझा ज्ञान का म्हणे वाळवंटर बरवे नीट 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरायानं तिथं काला केला. तुकोबारानं 400 वर्षापूर्वी तिथं काला केला. ऐका आणि खरा काला जीव ब्रह्माचा ऐकी या नाम खरा काला. जीवाशिवाचं मिलन या नाम खरा काला. देव भक्ताचं मिलन या नाम खरा काला. ऐका लाही दह्याचं मिश्रण या नाम खरा काला. हा काला आज आपल्या सर्वांच्या वतीनं सुंदर होतोय म्हणून एक वाक्य बोलतो. माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही हात तरुण कार्यकर्ते मंडळी किशोर भाऊ तुम्ही सगळे हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं. बोला बोला भरून पुढचा ऐका. दरवर्षी कणकाई माती पुढं असाच नवरात्राचा उत्सव चांगला घ्या करून. नक्की कणकाई माता तुम्हाला आशीर्वाद देत्याल वरून आशीर्वाद देत्याल. पुंडरी कणकाई माता की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. श्री गुरु मोतीराम महाराज की जय. गुरुवरे भारोतराव महाराज की जय. हर 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 महादेव. धन्यवाद. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं माळ घाला. कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातली मायबाप सांभाळा. मायबाप सांभाळा. सकळ तीर्थाची मायबाप केवळ तेने न जावे. पण माझी विनंती आहे मायबापाची सेवा करा. एखादा शब्द चुकला असेल करविली त्याशी केली कट कट वाकुडे का नीट देव जाणे. झालेली सेवा कणकाई माता संत महंतांच्या तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल इकडे लावा.